नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी. तर ही रेसिपी अगदी सोपी आणि घरगुती सामग्रीमध्ये बनवणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी. तर फ्रेंड्स, आज मी घेऊन आले आहे एकदम झणझणीत खमंग आणि गावाकडच्या चवीची खास रेसिपी, मसाला स्टफ्ड कांदा. आणि हो, मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते घरगुती पद्धतीत, घरगुती सामग्रीमध्ये रेसिपी. तर आपण चला सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकदा हा मसाला खाल्लात ना तर साध्या भाकरीसोबतही 2 घास जास्त खाल. सर्वात प्रथम छोटे मध्यम आकाराचे कांदे घ्या. ते छान असं त्याचे सालं काढून त्याला ह्या प्रकारे काप देऊया, कट देऊया 2 आणि ते पाण्यात टाकूया. तुम्ही आत्तापर्यंत भरलेली वांगी, भरलेला शिमला मिर्च, भरलेला अनेक भाज्यांची रेसिपी बघितली असेल. ही आगळीवेगळी रेसिपी आहे, नक्की शेवटपर्यंत बघा. सर्व कांदे छान असे मिडियम साईजचे सोलून त्याला छान ह्याप्रमाणे कट देऊन घेऊया. यासाठी लागणारे साहित्य हे छोटे मध्यम आकाराचे कांदे, शेंगदाणे, सुकं खोबरे किसलेले, पांढरे तीळ, लसूण, सुक्या लाल मिरच्या, धने, कढीपत्ता, तेल, मोहरी, जिरे, हिंग. सर्वप्रथम शेंगदाणे छान असे रोस्ट करून घेऊया आपण. खमंग हा मसाला असा भाजून घेऊया. त्याच्यामध्ये ॲड करूया खोबरं किसलेला, त्यात व्हाईट तीळ टाकूया. ते छान असं भाजून घेऊया. लसूण ॲड करूया. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मसाला जितका छान भाजला जाईल तितकी रेसिपी खमंग लागते. भाजलेला मसाला थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. छान लाल सुक्या मिरच्याही ॲड करूया. छान असा हा मसाला आपण भाजून घेऊया. काही टिप्स सांगत आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. मसाला नेहमी मध्यम किंवा मंद आचेवरच भाजा. जास्त आचेवर भाजल्यास मसाला पटकन करपतो आणि चव कडवट लागते. शेंगदाणे आधी भाजा कारण त्यांना वेळ लागतो जास्त. खोबरे शेवटी भाजा, ते पटकन लालसर होते. मसाला भाजताना सतत हलवत राहा म्हणजे सर्व साहित्य सारखं भाजलं जातं. कढीपत्ता पूर्ण कोरडा करून वापरा, नाहीतर मसाल्यात ओलसरपणा येतो. मसाला भाजून झाल्यावर पूर्ण थंड होऊ द्या आणि मगच मिक्सरमध्ये वाटा. त्यामुळे मसाला छान बारीक होतो. थोडासा तेलाचा हात लावल्यास मसाला भाजल्यास खमंगपणा येतो. लाल मिरच्या भाजताना गॅस कमी ठेवा, नाहीतर त्या काळ्या पडतात आणि रंग खराब होतो. छान असं कोथिंबीर ॲड करूया आपण याच्यामध्ये. आणि फ्रेंड्स, मसाला छान भाजला तरच खूप छान टेस्ट येते. तो टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि ह्याप्रमाणे नक्की ट्राय करा. आणि हो फ्रेंड्स, तुम्हाला अशाच छोट्या छोट्या किचन टिप्स आवडत असतील तर अन्नपूर्णा बाय कविता नेहरे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि सांगितल्याप्रमाणे मसाला नेहमी मंद आचेवरच भाजा. घाईत मोठ्या आचेवर भाजला तर मसाला करपतो आणि चव पूर्ण बदलते. खमंग सुगंध येईपर्यंत शांतपणे भाजा, तेव्हाच आपल्या रेसिपीला येते खरी गावाकडची चव किंवा एकदम टेस्टी. नेहमी लक्षात ठेवा, कुठल्याही भाजीचा मसाला भाजताना मंद आचेवरच छान भाजायचा सुगंध येईपर्यंत. हा आपला मसाला दळून झाला आहे छान ह्या प्रकारे. छान असा आपला मसाला भाजला की छान असा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. जितका मसाला छान भाजला तितकी रेसिपी खमंग लागते. याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया. लाल तिखट, गरम मसाला, हळद, मीठ आणि मालवणी मसाला, थोडी कापलेली फ्रेश कोथिंबीर. त्याने फ्लेवर छान असा येतो भाजीला. छान असं मिक्स करूया मसाला एकत्र. हा मसाला तुम्ही कांद्याच्या भाजीतही वापरू शकतात, वांग्यामध्ये वापरू, कुठलीही भाजीमध्ये तुम्हाला मसाला स्टफ करायचा असेल तर हा मसाला वापरून तुम्ही भाज्या तयार करा. कुठल्याही भाजीला हा मसाला तुम्ही वापरू शकता. टोमॅटो ह्या मसाल्याचे खूप छान लागतात. आता आपण कट करून ठेवलेले कांदे होते त्याच्यामध्ये हा मसाला छान असा स्टफ करून घेऊया एक एक करून. तर फ्रेंड्स, आता येते सगळ्यात महत्त्वाची स्टेप. कांदा मसाला भरताना ही छोटी टिप नक्की लक्षात ठेवा. कांद्याला खालीपासून पूर्ण कट करू नका. थोडा भाग जोडलेला ठेवा म्हणजे मसाला बाहेर पडणार नाही. मसाला जास्त कोरडा वाटत असेल तर त्यात थोडंसं तेल घाला, त्याच्यामुळे तो छान सेट होतो.
मसाला हलक्या हाताने दाबून भरा, म्हणजे कांद्याचा प्रत्येक पाकळीत चव लागते. खूप जास्त मसाला भरू नका, नाहीतर शिजताना कांदा फुटू शकतो. स्टफ केल्यानंतर 5 मिनिटं तसेच ठेवा, म्हणजे मसाला छान कांद्यात मुरतो. आणि मसाल्यामध्ये थोडंसं तेल घातलं तर मसाला कांद्यामध्ये छान सेट होतो. कांदे आकाराने साधारण सारखे घ्या, म्हणजे सगळेच कांदे एकसारखे शिजतात. स्टफ केलेले कांदे पॅनमध्ये ठेवताना हलक्या हाताने ठेवा, नाहीतर मसाला बाहेर पडतो. शॅलो फ्राय करताना सुरुवातीला झाकण ठेवूनच, त्यामुळे कांद्याला छान रंग येतो. आता एका कढईमध्ये तेल गरम करूया. त्यामध्ये आपण मोहरी ॲड करूया. मोहरी छान अशी तडतडली की त्यात आपण जिरे ॲड करूया. तेल अगदी कमी टाकलं आहे, कारण आपण स्टफिंगमध्ये मसाल्यामध्ये तेल आहे. आणि यामध्ये आपण हिंग टाकूया, माझ्याकडे स्किप झाला आहे. कढीपत्ताही तुम्ही फोडणीमध्ये टाकू शकतात. आणि छान स्टफ केलेले कांदे आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि त्याला छान असं परतूया. ही मसाला स्टफ कांदे पॅनमध्ये हलक्या हाताने ठेवा, जोरात टाकू नका, नाहीतर मसाला बाहेर पडतो. कांदे टाकल्यानंतर लगेच जास्त हलवू नका. 1 ते 2 मिनिटं तसेच राहू द्या, म्हणजे कांद्याला छान भाजलेला रंग येतो. गॅस मध्यम ठेवा. मंद आचेवर कांदे आतपर्यंत मऊ आणि चविष्ट शिजतात. उरलेला मसाला वापरून वरून घाला आणि ग्रेव्हीला छान खमंग टेस्ट येते. पाणी नेहमी थोडं थोडं घाला, त्यामुळे ग्रेव्हीचा परफेक्ट जाडी मिळते. अहो, आता हा जो सुगंध येतोय ना, तो खूप खमंग आणि खूप छान येतोय. खरंच असा मसाला कांदा म्हणजे 2 भाकऱ्या जास्त खाल्ल्या जातात. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि ह्याप्रमाणे रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. वा फ्रेंड्स, बघा किती सुंदर रंग आला आहे आपल्या स्टफ मसाला कांद्याला. मसाल्याचा खमंग सुगंध तर पूर्ण घरभर पसरला आहे. आता उरलेला मसाला वरून आपण जो घातलेला होता त्याचाही छान असा खमंग, ह्या मसाल्यामुळे ग्रेव्हीला झणझणीत आणि खमंग टेस्ट आली आहे. बघा किती छान हे कांदे मऊ शिजले आहे आणि मसाला एकदम मुरला आहे. ही ग्रेव्ही भाकरीसोबत खाल्ली की हात थांबणार नाही. तर हा गरमागरम मसाला स्टफ कांदा तयार आहे. एका प्लेटमध्ये सर्व करूया. वरून थोडी ताजी कोथिंबीर घाला आणि बघा किती सुंदर दिसतोय. भाकरी, ज्वारीची भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबत ही रेसिपी एकदम परफेक्ट लागते. जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये हा सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असलात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा असाच प्रतिसाद शेवटपर्यंत राहू द्या, जेणेकरून आम्हाला नवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. चला भेटूया पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.